धावणारा घोडा लांगडा झाला नाही तर आटपाडी तालुक्याचा विकास लांगडा झाला आहे, आटपाडी गावचा विकास लांगडा झाला आहे. अध्यक्ष आणि भाऊची पार्टी ही संघर्षातून निर्माण झालेली पार्टी आहे. एखाद्या पराजयानं आम्ही खचून जात नाही. आम्हाला तुरुंगात टाकण्याऐवजी स्वतःच्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून त्यांनी वाचवावं. सध्या 13 वॉरंट त्यांच्यावर आहेत आटपाडी कोर्टाचे. लोक आंब्या झाडाला दगड मारते, शेलारीला दगड कोण मारत बसत नाही. दिगंची ग्रामपंचायत आरोपाच्या मुद्द्यावर सापडलेली होती. विरोधक आपल्यावरती आरोप करत आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यातलं रान बरंचसं तापायला लागलेलं आहे. म्हणजे या ऐन थंडीत सुद्धा उष्णता वाढीस लागली असं म्हणायला हरकत नाही. अशातच काही जण आपण जुने जाणते नेते म्हणतो त्यांनी बैठकांचा सपाटा लावून त्यामध्ये टीका आपल्यावर करण्यात आलेली आहे, अप्रत्यक्षरित्या पक्षावरही करण्यात आली आहे. तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं आहे? परवा दिगंजमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. त्याच्यामध्ये आमच्या पार्टीवर पक्षावर आमच्यावर सुद्धा वैयक्तिक अशा टीका केल्या की धावणारा घोडा लांगडा झाला. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की धावणारा घोडा लांगडा झाला नाही तर आटपाडी तालुक्याचा विकास लांगडा झाला आहे, आटपाडी गावचा विकास लांगडा झाला आहे. आणि अध्यक्ष आणि भाऊंची पार्टी ही संघर्षातून निर्माण झालेली पार्टी आहे. एखाद्या पराजयानं आम्ही खचून जात नाही आणि एखाद्या विजयानं आम्ही हुरळून जात नाही. आमचा सुरुवातच अगदी गेली 20 वर्ष दिगंजीसारख्या गावामध्ये पराजय होत होता, पण पार्टी कधी खचली नाही, दिवसेंदिवस वाढत राहिली. तर आम्ही पराजयाला भीत नाही. एखादा पराजय झाला तरी पुढं तसंच काम चालू ठेवायचं आमची मानसिकता असते आणि त्या प्रकारचे आमचे कामं चालू आहेत. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला विजय होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. मला त्याबद्दल ते बाईट मला सांगितलं की पूर्ण भाषणच दिगंची शिवसेनेवर झालेलं आहे, आटपाडी तालुक्यातल्या शिवसेनेवर झालं आहे की शिवसेनेला कसं रोखायचं. ह्यांनी त्यामध्ये कधी विजन सांगितलं नाही की दिगंच्या गावासाठी काय करायचं, विकासात्मक गोष्टीच्यावर काय भाषण केलं नाही. पूर्ण भाषणामध्ये शिवसेनेला कसं थांबवायचं एवढा एकच अजेंडा त्यांच्या भाषणामध्ये ते दिसून येत होता. तर तुमच्या थांबवण्यानं शिवसेना थांबणार नाही. शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे आणि इथून पुढं आमदार भैया आणि अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही सतत वाढत राहणार. त्याबद्दल काही तुम्ही शंका घेऊ नका. ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि तुरुंगात जावं लागेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. काय सांगायला? हे गेले मी 17ला सरपंच झालो. 17पासून त्यांच्या हे इच्छा आहे की दिगंचित भ्रष्टाचार फार झाला आहे, दिगंचित भ्रष्टाचार झाला आहे. परंतु आजपर्यंत कधीसुद्धा काय त्यात निष्पन्न झालेलं नाही. कुठल्याही चौकशीला कुठल्याही कागदपत्र पुरवायला मी सक्षम आहे, मी त्या प्रकारे पुरवणार आहे. आणि राहिली गोष्ट तुरुंगात जायची की आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत असं सांगितलं. आम्हाला तुरुंगात टाकण्याऐवजी स्वतःच्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून त्यांनी वाचवावं. सध्या 13 वॉरंट त्यांच्यावर आहेत आटपाडी कोर्टाचे. पाहिजे तर तुम्हाला मी ती 13 वॉरंट उद्या आज पुरवतो. 13 वॉरंट आटपाडी कोर्टाचे आहेत. मुलगा गाव सोडून गेलेला आहे. स्वतःच्या मुलावर आधी लक्ष द्या. तो तुरुंगात जाणार आहे त्याला थांबवा आधी, परत अमोल मोरेला तुरुंगात टाका असं माझं तुम्हाला सांगणं आहे तुमच्या माध्यमातून. आपल्या जे वारंवार होणारी जी टीका आहे या टीकेसंदर्भात आपण काय सांगा? कसं आहे, लोक आंब्या झाडाला दगड मारते, तो शेलारीला दगड कोण मारत बसत नाही. आम्हाला बोलून डिमॉलिश केल्याशिवाय ह्यांचा बाजार उठत नाही किंवा ह्यांचं महत्त्व वाढत नाही हे त्यांना चांगलं कळून चुकलेलं आहे. 17पासून माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत. एकही निष्पन्न झाला नाही आणि निष्पन्न होणार पण नाही, कारण स्वच्छ कारभार आमचा आहे. एखाद्या कामामध्ये अनियमितता होऊ शकते, लक्षात ठेवा. अनियमितता हा भ्रष्टाचार नाही, ध्यानात घ्या तुम्ही. अनियमितता म्हणजे काय आहे, 12:30चं लग्न 6 वाजता लग्न लागले, फक्त 12:30चं लग्न 6 वाजता लागले. त्या अनियमिततेवर कोण जेलमध्ये जात नसते आणि आम्ही त्यासाठी सक्षम आहे. शासनाला आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीचे कागद पुरवलेले आहेत. त्यांचं समाधान झालं असेल किंवा होईल. जर काय कागद अजून त्यांनी मागितले तर आमची पुरवायची तयार आहे. आमचं काय त्याबद्दल अडचण नाही. पण आम्हाला तुरुंगात टाकणं हे जर त्या एखाद्या माणसाचं एम असेल, उद्दिष्ट असेल तर दिगंची कारण ओळखून जावं की विकासाबाबतीत त्यांचं काय धोरण आहे. दिगंची ग्रामपंचायत आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते. विरोधक आपणावरती आरोप करत आहेत. मी ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला दोन्ही चॅनल तुमच्या मी बाईट एकदा दिली होती की इलेक्शन जवळ माझ्यावर आरोप केले मी समजून जावं. इलेक्शन परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय आपल्याला काय परिणाम होईल का?
ह्याचा काय परिणाम होणार नाही हो. असे लोकांना दिगंजीतल्या लोकांना मी काय आहे माहीत आहे. माझ्या असं भ्रष्टाचाराचा आरोप करून तुम्ही राजकीय मोठं होऊ शकत नाही. तुम्ही दिगंजी गावासमोर विकासाचा एजेंडा ठेवा. तुम्ही सोसायटीत गेले 7 वर्ष झाले डिव्हिडंड दिला नाही. सोसायटीत पंप तुम्ही एका खाजगी माणसाच्या व्यक्तीवर तुम्ही चालवायला दिला आहे. त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार आहे. गेले 11 वर्ष त्याचं भाडं थकलं आहे. तुम्ही पंप चालू शकला नाही स्वतःचा, बंद पडला आहे 7-8 फूट रोडचा. हॉटेल स्वतःचं चालू शकलं नाही. आणि तुम्ही दिगंजी गाव कसं चालवणार आणि दिगंजीचा विकास कसा करणार ह्याच्यावर त्यांनी बोलावं. अख्खं भाषण त्यांनी शिवसेना आणि अमोल मोरेवर केलेलं आहे. तुम्ही गावापुढं एजेंडा ठेवा ना. काय विकासाचा एजेंडा तुमचा? तुम्ही काय करणार आहे? आम्ही सरपंच झालो, आमची बॉडी सत्ता आली, आमच्या सर्व टीमने अतिशय अवघड असणारं टेंबूचं पाणी दिगंजीत आणलं. अशक्य वाटत होतं त्यावेळी. ते पाणी दिगंजीत आणलं. आज दिगंजी गावाच्या कडेने जेवढे ट्रॅक्टर जाते ते हे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार सुहास भैया, तानाजीराव पाटील आणि दिगंजीतल्या त्यांच्या टीमचं काम आहे की त्यांनी एवढं मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याचा विषय संपवला. त्याबरोबर पिण्याच्या पाण्याचासुद्धा विषय त्यांनी बऱ्यापैकी संपवला आहे. नाहीतर आपल्या गावामध्ये 2019पर्यंत टँकर चालवत होते. हे दिगंजीकर विसरलेले नाहीत आणि ह्यांच्या टीकेला कोणीही सिरियस घेत नाही. सगळ्यांना माहीत झालं ह्यांची राजकीय पात्रता काय आहे. ते नाही जनतेशी प्रामाणिक राहिले ना नेत्याशी प्रामाणिक राहिले. कोणत्याही नेत्याबरोबर ते प्रामाणिक नाहीत, खाली जनतेबरोबर सुद्धा प्रामाणिक नाही. हे दिगंजीकरांनी ओळखलेलं आहे.